नमस्कार मित्रांनो, स्टॉक्स इन्फॉर्मेशन विथ ओकी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करत आहे. त्या सिरीजचे नाव आहे की स्टॉक्स इन्फॉर्मेशन. म्हणजे आपण रोज एका नवीन स्टॉकची तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहे. मी कोणत्याही प्रकारचा सेबी रजिस्टर रिसर्च ॲनालिसिस नाही. हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. आपल्या मराठी माणसाला स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीबद्दल विश्वास करून देण्यासाठी मी आजपासून हे व्हिडिओ बनवण्यास सुरुवात करत आहे. तर आज आपण पहिल्या स्टॉकची माहिती बघणार आहे. त्या स्टॉकचं नाव म्हणजे टाटा मोटर्स. टाटा म्हणजे विश्वास, टाटा म्हणजे भावना. त्यामुळे आजपासून पहिल्या स्टॉकची सुरुवात टाटा मोटर्स या कंपनीपासून आपण करणार आहे. टाटा मोटर्स ही कंपनी ऑटो सेक्टर कंपनीमधली आहे. ही कंपनी NSE BSE या दोन्हीवरती लिस्टेड आहे आणि या कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,46,706 करोड रुपयाचं. म्हणजे तर ही कंपनी ऑटो सेक्टरची आहे. ही कंपनी NSE BSE वरती लिस्टेड आहे. PE रेशिओ 10.01 आहे आणि इंडस्ट्री PE रेशिओ 22.70 आहे आणि डिबेटेड इक्विटी 1.26 आहे. ROC एकदम गुड आहे. म्हणजे ही कंपनी फंडामेंटली एकदम गुड आहे. या कंपनीमध्ये आपण डोळे झाकून बिंदासपणे लॉंग टर्मसाठी 3 वर्षासाठी 5 वर्षासाठी आपली जी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. या कंपनीचे प्रमोटर होल्डिंग आहे 46.36%. फॉरेन इन्स्टिट्यूट होल्डिंग आहे 19.20%. रिटेलर्स आहे त्याच्यामध्ये 18%. ऑदर्स आहे 6.58% आणि म्युच्युअल फंड आहे 9.50%. ऑल टाईम रिटर्न बघितला तर 3,146% रिटर्न दिलेला आहे आणि या कंपनीचा ऑल टाईम 52 वीक हाय आहे जवळजवळ 1,065 रुपयाचा. ही कंपनी ऑटो सेक्टरमध्ये काम करते आणि या कंपनीमध्ये कमर्शियल व्हेकलमध्ये सुद्धा या कंपनीचं चांगलं हे आहे. तर या कंपनीमध्ये आपण बिंदासपणे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. धन्यवाद. पहिलाच व्हिडिओ आहे. तुम्ही सांगाल तसे त्या इथून पुढे आपण हळूहळू प्रयत्न करून चांगले कंटेंट करणार.